स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे बघू शकते मी काळजी उडदाची डाळ असते तर ती शिजवून घेतली. तुम्हाला त्याची आमटी बनवायची त्यासाठी. आणि त्यासाठी मी इथे ना ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याने मिक्सरमधून बारीक अशी वाटण करून घेतलं. त्याचं हिरवं वाटण जे असतं ना तर ते हिरव्या वाटणामध्ये उडदाची आमटी खरंच खूप छान लागते. मी ती दुसरी हे नाही करत, म्हणजे नाही कसं काय ते गरम मसाला वगैरे घालतं सगळं तशी नाही मी करत. मी अशीच करते, हिरव्या वाटण मला अशीच आवडते. त्यानंतर इथे मग कढईमध्ये तेल वगैरे टाकून जिरी टाकली. जिरी मोहरीची फोडणी, कढीपत्त्याची फोडणी देऊन मग उडदाची आमटी करून घेतली आणि तिथं भात शिजायला घातला होता. त्यानंतर इथे सँडविच बनवायला घेतलं होतं. सँडविचमध्ये मी सगळ्या म्हणजे ज्या आहेत ना आपले कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे, गाजर वगैरे तर ते सगळे असे बारीक करून घेतले होते कापून. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हे टाकलं होतं काळी मिरी पावडर. त्यानंतर मेयोनीज टाकलं होतं आणि सगळे मिक्स करून घ्यायचं होतं. ते अचानक लाईट गेली. मी ते तापायला ठेवला आणि अचानक लाईट गेली. त्यानंतर मग मी मेणबत्ती लावून घेतली. म्हटलं मेणबत्तीच्या उजेडामध्ये तरी होईल ना असं. तर शिवांश तिकडे अभ्यास करत होता. अभ्यास करता करता मग तो बॅटरी घेऊन आला की नाही का मग आई मी धरतो बॅटरी, तू कर वगैरे असं म्हणून. पण मी मेणबत्तीच्या याच्यामध्ये ना मी केलं हे सँडविच कधीतरी करते मी, मला आवडतं, मी करते घरी. म्हणजे नाही का असं बहुतेक पदार्थ मी अशी घरी करायला बघते. आणि का सँडविच म्हणा, पिझ्झा नाही मी कधी करत, कारण पिझ्झा मला जास्त आवडतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे सँडविचच मला आवडतं. बर्गर आणि सँडविच फक्त. पिझ्झा वगैरे बाकीचे जे असतात ते मला नाही आवडत. फक्त सँडविच, बर्गर एवढंच मला दोनच हे आवडतं. बर्गर मी कधी घरी करत नाही. कधीतरी कॅफेवरती गेले दादाच्या तर तिथे गेलं तर खाते, नाहीतर मी नाही खात. मग इथे फक्त घरी सँडविच बनवत असते. इथे मी सगळं पूर्ण सारण जे मिक्स करून घेतलं, म्हणजे आपण सँडविचमध्ये टाकतो मी असं करते, सगळं मिक्स करून मग ठेवते. कारण मग ते अशी गोल गोल चकत्या वगैरे करून करतात ना सँडविच, तर ते तसं मी नाही करत. कारण ते कसं होतं खाताना पण व्यवस्थित मग खायला पण यायला पाहिजे ना, म्हणून मी असं करते. त्यानंतर शिवांश बॅटरी घेऊन आला. आई मी पकडतो म्हणून बॅटरी अभ्यास करत होता, म्हणतो मी बॅटरी लावून अभ्यास करतो. म्हणलं बाद झालं, ज्या टायमाला करायचा अभ्यास त्या टायमाला नाही करत. आता लाईट गेली तर मग आता मी मग बॅटरी लावूनच अभ्यास करतो पर असं. त्यानंतर इथं बॅटरी धरत मी हे करतो, मी ते करतो, नुसतं त्याची लुडबुड चालू असते. मग काही ना काही मला म्हणत होतं चीज, त्याच्यामध्ये चीज हे करायचं होतं ना, किसायचं होतं. तर दे आई मी किसतो म्हणत होतं. चीज मी किसतो म्हणलं तर तू बॅटरी पकडशील की ते करशील म्हणतो. मी पकडतो हे, तू किस. मग मी तसं ट्राय करायला गेली पण ते काही होईनाच झालं. मग म्हणलं राहू दे, ते मीच हे करते. त्यानंतर मग हे करून घेतलं सँडविच आणि तव्यावरती म्हणजे भाजायला ठेवलं. आणि तसं शिवांशला पण खायला दिलं होतं. त्याला पण आवडतं, म्हणजे त्याला पण असे पदार्थ करते ना मी कधी कधी असं वेगळं कधी, म्हणजे नाही का असं सँडविच म्हणा किंवा दुसरं काही पण त्याला आवडतं. त्याचं असं कधी नसतं की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, असं कधीच नसतं. तो खातो, भाजी भाकरी पण खातो तो, चपाती भाजी असं जे असेल ते खातो. खाण्याबाबत